तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. सध्या उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी वेळी ऊन अधिक तीव्र जाणवत आहे. काही ठिकाणी तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. राज्यात उष्माघाताचे 67 रुग्ण आढळले असून सर्वाधिक 15 रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात आहेत. राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून उष्माघाताच्या नवीन 12 रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या 67 झाली आहे. 1 जानेवारी ते 26 एप्रिल कालावधीत उष्माघाताच्या 55 रुग्णांची नोंद झाली होती. मार्च आणि एप्रिलमध्ये 50 रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे. विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील काही दिवसात राज्यात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे उष्माघाताचा धोका अजून वाढण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर संपूर्ण राज्याची होरपळ होईल असा अंदाज आहे. शनिवारी अकोल्यात सर्वाधिक 42 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर राज्यात अनेक शहरांचा पारा 40 पार गेला. पुण्याच्या लोहगावमध्ये 40.6 अंश तापमानाची नोंद झाली. तरी सर्वसामान्यांनी 11 ते 4 या वेळेस घराच्या बाहेर जाण्याचे टाळायचे आहे.